राम राम मंडळी. काल वांगी तोडून मार्केटला दिली. त्यांना आज रानात बी काय लय काम नाही. मग तिला म्हटलं चला आता रानातच जेवण करूया. काल मार्केटमधनं येताना आज मेथीची भाजी आणली होती. आता त्याच मेथीची डुबुकवडी रसा भाजी कर म्हणून सांगितलंय तिला. त्यासाठी आता वाळलं खोबरं आणि कांदा जरा तव्यात भाजायला चिरून घे. आता ह्या मेथीच्या भाजीचं डुबुकवडी करायला शेंडच घ्यायचं आणि त्याचं मागलं देंड घ्यायचं नाही, नाहीतर मग लय कचकच लागते. आता रसा भाजी करायला कांदा, लसूण, वाळलं खोबरं आणि 2-2 चमचे धन, बडीशेप, जिरं घेतल्यात. आता तवा चांगला तापलाय. ह्याच्यात आधी जरा खोबरं आणि कांदा भाजून घेतो. कांदा आणि खोबरं भाजताना त्याच्या संग धन, बडीशेप भाजायचे नाही. ते काय व लगेच भाजतं या. मग कांदा आणि खोबरं लवकर भाजत नाही. असं खोबरं आणि कांदा भाजत आला की नाही संग जरा लसूण बी भाजून घ्यायचं. आता ह्याच्यात 1-2 चमचे तेल सोडायचं म्हणजे अंजार लवकर भाजतंय. आता हे सगळं असं भाजत आलं की नाही जरा बडीशेप याच्यात भाजून घ्या. आता हे सगळं चांगलं भाजले तर काढून घेतो ते. आता हे सगळं सौदा जरा गार करायला ठेवतो. असं जरा पसरून ठेवला की गार होतं या. मगच पाट्या वाटायचं. डुबुक वडे करायला 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलं. तर ही बारीक मेथीची भाजी चिरलेली आता ह्याच्यात घालायची. आता ह्याच्यात 1 अर्धा चमचा ओवा असं जरा चोळून घालायचा आणि 1 चिमटभर खायचा सोडा बी जरा घालायचा. जरा हळद घालायची. आता ह्याच्यावर जरा मीठ बी टाकून घेतो. आता हे सगळ्याचा चांगला एक जीव करून घ्यायचा. आता ह्याच्यात जरा पाणी घालून भाज्या परत जरा पीठ जरा घट करायचं. पीठ साधारण जरा घटच मळून घ्यायचं. ह्याच्यात खायचा सोडा लय घालायचा नाही. रश्यात बारीक बारीक सोडतात मग फुटाय बघते. आता हे भिजवलेलं पीठ जरा मुरायला झाकून ठेवायचं. आता हे सगळा सौदा गार झालाय. आता ही जिरं बी ह्याच्यात टाकायचं आणि आता हे सगळा सौदा असं पाट्या वाटून घ्यायचा. आधी खोबरं जरा असं दुखवून घ्यायचं. मग सगळा सौदा मग जरा पाट्या वाटून घ्यायचा. असं जरा आधी दुखवून घेतलं का नाही की मग वाटताना जरा लवकर बारीक होते. आता कढई गरम झाली जरा तेल ओतूयात. आता ह्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली का नाही की मग ह्याच्यात जिरं टाकायचं. आता ह्याच्यात पळीभर चटणी टाकायची. चटणी बी तेलाची चांगली भाजायची म्हणजे कालवण मिरचट लागत नाही आणि कालवण बी चांगला येते. आता ही चटणी तेलात चांगली भाजली. आता ही पाट्या वाटलेल्या सौद्यात घालायचं. आता या सौद्याला तेल सुटोसतोवर सौदा चांगला तेलात भाजून. मगाशी सगळा सौदा तव्यात चांगला भाजून घेतला होता. त्यानं आता तेलात लय उशीर सौदा भाजायला लागत नाही. त्याही सौदा खाली लागायलाय. आता याच्यात जरा पाणी होतं. हा सौदा तेलात रट शिजवून घ्यायचा. सौदा असा तेलात भाजल्या शेवटी कालवण बी चवीला चांगलं लागत नाही. आता या सौद्याला तेल कसं सुटलंय बघा. हे सौदा आता तेलात चांगला भाजला. आता याच्यात जरा पाणी होतं. हे रसा लय घट बी करायचा नाही, जरा साधारण पातळच करायचा. त्याला चांगली खळखळ उकळी आल्याशिवाय बेसनचं पीठ यात सोडायचं नाही. आता या रश्याला चांगली खळखळ कशी उकळी आल्या बघा. असा पाण्याचा हात घेऊनच मेथी बेसनची डुबुक वडी आता या रश्यात सोडायची. बेसनचं पीठ हाताला चिकाटते म्हणून जरा पाण्याचा हात घेऊनच ती सोडायची. तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे असलं तेवढं सोडला तर पण चालतंय. सोड्याचं प्रमाण बरोबर झाले त्यानं रश्यात टाकल्यावर फुटले का बघा. रश्यात अर्ध कच्चं शिजल्याशिवाय ह्याला हलवायचं नाही.
लगेच सोडल्या सोडल्या हलवलं असा का नाही मग इगराय बघते ती. आता हे सगळं जर हलवून घेतो. ओके. आता हे रश्यात फुटलं नाही काय नाही काय कसं झालं. ओके. त्याच्यात जरा आता मीठ टाकतो. त्याच्यात कोथिंबीर टाकायची. याचा रसा करतानाच पातळ करायचा. परत यात बेसन सोडलं की रसा मानी मिळून येतोय. आता ही डुबुक वडी रसा भाजी खाण्यासाठी तयार आहे. मेथीची डुबुक वडी रसाभाजी एक नंबर झाल्या ग. त्यात जरा भाजून बडीशेपून धन घातलं का नाही रशाला चांगला खमकपणा येतो. हे एकच नंबरचा रसा झालाय बघ. होय.